ठाण्यातील घोडबंदर रोड आनंद नगर परिसरातील स्वामी समर्थ मठावर महत्त्वपूर्ण कारवाई होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वातावरण तापले आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेने या मठावर काही प्रशासनिक पावले उचलण्याचा निर्णय घेतला होता। या निर्णयाबाबत माहिती मिळताच स्वामी समर्थ मठाचे भक्त आणि स्थानिक समाजातील नागरिकांनी महापालिका मुख्यालयाकडे धाव घेत मोर्चा काढला आणि आंदोलन छेडले। या आंदोलनाचे नेतृत्व मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान करत आहेत। कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनावर तणाव निर्माण करत जोरदार पद्धतीने आपली भूमिका मांडली आहे। महापालिका प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणेने घटनास्थळी तातडीने उपस्थित राहून स्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केलाय। स्थानिक नागरिक आणि भक्त हे महापालिकेच्या कारवाई विरोधात संतप्त होऊन प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत राहून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे आवाहन केले आहे। महापालिकेने सांगितले की सर्व कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार आणि नियमांचे पालन करून केली जाईल। या प्रकरणामुळे ठाण्यातील प्रशासन आणि स्थानिक राजकीय पक्षांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून पुढे काही तासांमध्ये परिस्थिती कशी हाताळली जाईल याकडे सर्वांचं लक्ष आहे। ते यावेत आमच्या सगळ्यांची चर्चा करावी मठाच्या बाबतीमध्ये, हीच आमची आता भूमिका आहे। जोपर्यंत आयुक्त येऊन आमच्यासोबत चर्चा करत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही। ते जे कारवाई करायला लावतात त्यांनी अनेक आदिवासींच्या जागा अनेक हडप केलेल्या आहेत। तुम्ही जर घोडबंदरला गेलात तर डोंगरच्या डोंगर खणायचं काम चालू आहे, परंतु स्वामी भक्तांसाठी जी 3-4 गुंठात मागील 20-25 वर्षापासून जे मठ आहे ते तोडण्याचं घाट इथे सुरू आहे। आणि स्वामी मठ तोडून तुम्ही काय करणार आहात? तर तिथे गार्डन बनवणार आहात। कोणासाठी गार्डन बनवणार आहात? लोकांसाठी ना। जिथे लोक हजारोच्या संख्येने दर्शनाला येतात ते महत्वाचं आहे की त्या गार्डन मध्ये 4-5 प्रेमी युगल बसणं महत्वाचं आहे? तर माझं मी परत सांगतो की आम्ही हे होऊन देणार नाही। आणि तुमचा जो घाट आहे तिथे जे काय एक लग्नाचा हॉल बनवतायत, जिम बनवतायत, अहो या सगळ्या लोकांना काय हवंय ते बघा ना। तुम्ही तुमच्या मर्जीने काय बनवताय? तिथल्या लोकांची काय अपेक्षा आहे? घोडबंदरच्या लोकांची आम्हाला स्वामी मठ हवंय, आम्हाला स्वामी मठ ठेवा। माझं मत असं आहे की ठाण्यामध्ये जर तुम्ही ठाण्यात फिराल तर अनेक प्रॉपर्टीना नेत्यांच्या मंत्र्यांच्या आई वडिलांची नावं आहेत। कशासाठी? काय केलं एवढं त्यांनी की त्यांच्या आई वडिलांची नावं देऊन तुम्ही ठाण्यामध्ये विविध गोष्टी मांडताय? जागा सरकारी, पैसे सरकारचे आणि नावं यांच्या आईबापाची का? कशासाठी यांच्या आईबापांची नावं पाहिजेत? या सगळ्याला याच्या पुढे आम्ही विरोध करणार आहोत। ठाण्यात अनेक मोठी लोक होऊन गेली, त्यांची नावं द्या ना। तुमच्या आईबापांची नावं कशाला देताय सगळ्या गोष्टींना? सो माझं मत आहे स्वामी मठ हलणार नाही। स्वामी मठाला जर हलवायचं असेल तर पहिलं आम्हाला सगळ्यांना हटवावं लागेल। आज इथे जर आम्ही 100-200 लोकांनी असू, आज जर आम्ही इथे 100-200 500च्या संख्येने असू तर उद्या आम्ही 10,000च्या संख्येने असू। जिल्ह्यातले सगळे म्हणजे आम्ही ठाणे शहरात अपील करू, जेवढे स्वामी भक्त आहेत त्यांना रस्त्यावर उतरायला लावू। आणि जेव्हा ते होईल ना तेव्हा मग तुमचा सळो की पळो होऊन जाईल। आमच्या नादाला लागू नका, स्वामींच्या नादाला लागू नका। स्वामींचं मठ तिथनं हलणार नाही आणि हटलं तर तुम्हाला पहिलं आम्हाला हटवावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, ठाणे।